नमस्कार फॅमिली, मी आज तुम्हाला कुठला अनुभव सांगणार नाही तर माझ्या आयुष्यातील काही अनमोल आठवणी तुम्हाला सांगणार आहे। तसे तर माझे मिस्टर म्हणतात सोशल मीडिया म्हणजे आभासी दुनिया। इथं थोडक्याच लोकांना इतरांशी सहानुभूती किंवा आपुलकी असते, बाकीचे टाइमपासच। स्वतःविषयी तितकंच बोलावं तेही खरंच आहे। प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळाच असतो। तर सकाळपासून पावसाची रिमझिम चालू होती, त्यामुळे हवेत गारवा वाढलेला होता। संध्याकाळची वेळ होती आणि धूप आरती झाली। मुलींकडून मी शुभम करोती म्हणून घेतली आणि थोड्या वेळानं दारं खिडक्या बंद करून घरात बसलेला होता। तरीही दारं खिडक्या बंद असतानाही गारवा जाणवत होता, म्हणून मी चहा करायला गेले की मिस्टरांनी आवाज दिला की चहा बरोबर ते भजे पण आण। मग मी चहा आणून मिस्टरांना दिला आणि भजी बनवायला गेली। त्यांनी चहा पिऊन हांतरून टाकलं आणि मुलींना अभ्यासाला घेऊन बसले। मुलींचा अभ्यास करून घेतला तोपर्यंत माझीही भजी करून झाली। ती भजी घेऊन मी पुढच्या घरात आले तोपर्यंत मुलींनी त्यांची दप्तरातली आवरावर केली। दप्तर बाजूला ठेवली आणि त्याही येऊन भजे खायला बसल्या। सर्वांनी एकत्रित बसून भजे खाल्ली आणि लहान लेकरांची भूक म्हणजे थोडीशीच असते, तर त्यांनी तेवढी भजी खाल्ली आणि झोपायला गेल्या। दुसऱ्या दिवशी शनिवार होता, त्याच्यामुळे लवकरची शाळा, मग त्या लवकरच झोपायला गेल्या। आणि मी हे तिथं जेवण हे करून आम्ही पसारा आवरला मी आणि माझं काही बाहेरचं काम करून घेतलं आणि मुलींजवळ येऊन बसले। तोपर्यंत मुली झोपी गेलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांची दोन्ही पाय पोटाजवळ घट्ट आवळून घेतलेली होती। त्या थंडीनं कुडकुडत होत्या, म्हणून मी लगेच त्यांना कपाटातून गोधडी काढली आणि त्यांना पांघरून घातली। लग्नाला आज माझ्या 12 वर्ष झालीत। माहेरहून पहिल्यांदा आणि पहिली भेटवस्तू म्हणून मी हक्काने वडिलांकडून मागून घेतलेली म्हणजे आईने माझ्या शिवलेली गोधडी। मोलमजुरी करत जसजसा तिला वेळ मिळेल तसतशी तिनं जुन्या साड्या, जुन्या घरातील इतर काही कपडे, ते सर्व काही मिळून तिने गोधडी शिवलेली होती। धाग्याच्या प्रत्येक टाक्यानुसार तिने त्या धाग्यात प्रेम असं बांधून ठेवल्यावानी ती गोधडी शिवून ठेवलेली होती। मी लहान असतानाच माझी आई वारली आणि माझ्या मुली माझ्या पोटात असताना माझ्या सासूबाईही वारल्या। मग त्याच्यामुळे माझ्या मुलींना आजीची माया ही काल्पनिक गोष्टीतलीच आजी राहिली, त्याच्यामुळे त्यांना आजीची माया ही माहीतच नाही। कदाचित ती गोधडी त्यांना पांघरून घातल्यानंतरून त्यांना आजीची माया किंवा आजीचा स्पर्श, तिची मायेची ऊब त्यांना त्या गोधडीतनं मिळावी। काही त्यांना ती ऊब मिळावी आणि आजीचा पहिला स्पर्श जे असतो लहान मुलांना, ते कदाचित त्या गोधडीतून त्यांना मिळाला असावा। तुम्हीही तुमच्या आई वडिलांच्या काही अशा आठवणी जतन केल्या असल्या तर नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।